राज्याभिषेकाचे दिवस जवळ येत होते. राज्यातील प्रतिष्ठित विद्वान ब्राह्मण मांडले की तर राजे, स्वराज्यातील मातबर लोक या सर्वांना निमंत्रण गेले होते. निमंत्रितांची गडावरती रेग लागली होती. भोजनाच्या पंक्ती बसण्यासाठी लोकांच्या वास्तव्यासाठी गडावर ठिकठिकाणी विस्तीर्ण मंडप उभारले होते. खासे शामियाने, डेरे, वाबगा, राहोटी, चांदणी यांची एकच गर्दी गडावरती झाली होती आणि प्रत्येक वास्तव्याच्या ठिकाणी सेवक, त्यावरील अधिकारी यांच्या नेमणुका झाल्या होत्या. पाचाड व रायगडवाडी यांच्या नजीक अशीच उभारणी केली होती. किल्ल्याखालच्या माचीवर अनेक सायवान डेरे उभारले होते आणि प्रत्येक कामावरती स्वतंत्र अधिकारी होते. धुरळा उडू नये म्हणून गडावरच्या राज रस्त्यावर छागल, पखाल, मशकधारी पाणी शिंपित होते. एवढी सारी सिद्धता होऊन अधिकाऱ्यांना वेळ अपुरा वाटत होता. कामाचा ओरख होईल की नाही याची भीती वाटत होती आणि संभाजीराजांच्या मारी संभाजीराजे कपडे करीत होते. येशूबाईंनी त्यांना तलवार दिली. तलवार दुसऱ्यात खाऊन संभाजीराजे तयार झाले. संभाजीराजे येशूबाईंच्यावर नजर खेळून म्हणाले, आमची मस्तकी तुम्ही असलात तरी चार चौघात ते झाकण्यासाठी शिरोभूषण हवं ना. येशूबाईंनी जीभ चावली. मस्तकावरचा जरटोप राजांच्या हाती दिला आणि टोप घेण्यासाठी पुढे केलेला हात येशूबाईंच्या हातावरती विसावला. येशूबाई लाजल्या आणि दरवाजाकडे पाहत त्या म्हणाल्या, लवकर कपडे करावे. पुन्हा कोणीतरी वरती द्यायला आणि संभाजीराजे मोकळेपणाने हसले. मस्तकी टोप चढवला आणि येशूबाईंच्या हनुवटीखाली मूठ देऊन त्यांनी चेहरा उंचावला. बोलले, पाहू हे काय डोळे मोठे करीत? येशूबाईंनी विचारलं. आम्ही तुमच्या डोळ्यात पाहत होतो, आरशात पाहिलं नाही तर टोप नीट बसला की नाही कसं कळणार? कवी कळशांच्याकडे हेच शिकला वाटतं. का तुम्हाला आवडलं नाही? आता महालाबाहेर जाणार की मी जाऊ? तुम्ही गेला तर आमचं इथं काय काम? आम्ही येतो. आणि संभाजीराजांच्या पाठोपाठ येशूबाई जिजाऊसाहेबांच्या महालाकडे गेल्या. महालात जिजाऊसाहेबा राजारामांना मांडीवर घेऊन बसल्या होत्या. शेजारी राजा उभं होतं. संभाजीराजांना पाहताच राजाराम त्यांच्याकडे धावलं. सर्वांचं लक्ष संभाजीराजांच्यावर खेळलं. पाठीमागून येणाऱ्या येशूबाईंना पाहून राजा म्हणाला, मासाहेब आता आम्हाला सुद्धा आजोबा हवं असं वाटू लागलं. आणि सारे हसले. येशूबाई लाजल्या. राजा जिजाऊसाहेबा म्हणाल्या, ऊन वाढत आहे, लवकर बाहेर पडा. सोसवत असतं तर मी पण देवीला आले असते. समर्थांना माझा दंडवत सांगा. राजा उठलं. मुजरा करून ते संभाजीराजांना म्हणाले, जायचं ना? आणि संभाजीराजांनी जिजाऊसाहेबांना मुजरा केला. राजांच्यासह संभाजीराजा चालू लागले. राजा पालखीतून प्रवास करीत होता. वह्यांची पावलं जपचप उचलत होती. राजांचं संरक्षक दल पुढे जात होतं आणि राजांच्या आगमनाच्या इशाराची रानातून घुमत होते. साधारण चैत्र पालवीनं नटलं होतं. फणसवडाच्या तांबड्या फुलाने रानाची शोभा वाढली होती. रस्त्याकडेची भरलेली चिंच पोपटी शेला पांघरून उभी होती. राजा घाट चढून प्रतापगडाच्या पायथ्याशी आलं आणि पालखीतून पाय उतारून राजा नजर गड चढत होता. गडाच्या बांधावर आला. राजांनी किंचित विश्रांती घेतली. त्यांची नजर गडाच्या माचीकडे गेली. संभाजीराजांनी विचारलं, आबासाहेब पालखी मागू? नाही राजा, आम्ही दौडलो नाही. माची नजरेत आली आणि अफजल प्रसंगाची आठवण झाली. राजा माचीकडे पाहत होतं. मोकळी माची तिन्ही बाजूंनी दाट झाडीने आच्छादली होती. राजा एकटक नजरेने पाहत होता. संभाजीराजा म्हणाले, त्यावेळी काय झालं असेल नाही? शंभूभाळ प्रत्यक्ष मुलात होता. एवढी खबरदारी घेऊनही गड उतरताना हजारो विचारांचं मोह मात्र मनात घोंगावत होतं. खानाचं वध केवढी जबाबदारी? शंभूबाळ खानाचा वध फार सोपा होता. त्याची चिंता आम्हाला नव्हती. आमचं लक्ष होतं खानाच्या तळावर हो. आमचं राज्य कवळं, ताकद कमी, अफाट संपत्ती, बळकट सामग्री घेऊन खान अवतरलेला. सोपं इंदापूर वाई इथल्या आमच्या विनंतीनुसार कोयना खोऱ्यात पसरलेलं ते तळ अचूक उचलायचं होतं. तिथंच आमचं लक्ष केंद्रित झालं होतं. ठरल्याप्रमाणे सारं पार पडलं. ही जगदंबेची कृपा. त्या रात्रीत आमचे हात बळकट झाले. शेकडो तपा, हजार कोटी उंट, हत्ती, शामिनी, डेरे आणि करोडो रुपयांची होण्याची संपत्ती यांनी आम्ही बलशाली बनलो. ही सारी आईची कृपा. चला. राजा गडावर पोचलं. त्यांनी भवानी मातेचे दर्शन घेतलं. राजांनी गडाची पाहणी केली. दुसऱ्या दिवशी राजांनी यथासांग छत्र वाहिले आणि छत्रधारी देवीचं रूप पाहून राजांचं भान हरपलं. त्यांच्या डोळ्यातून अश्रू निखळ. बराच वेळ देवीचं ध्यान मनासाठीच होते. शेजारी हात जोडून बसलेल्या संभाजीराजांना म्हणाले, शंभूराजे
या आईच्या आशीर्वादानं सर्व मनाला सिद्धी जातात. आमचं यश शेतीचं कर्तृत्व तुळजापूरला दर्शनात जाणं कठीण पडतं. हे जाणून तिनं आम्हास दृष्टांत दिला. ज्या माचीवर आम्ही संकट नेहळत त्या जागी या यशदायिनीची आम्ही स्थापना केली. आम्ही कुठेही असलो तरी हे रूप आमच्या चित्तातून हलत नाही. राजांनी ब्राह्मणभोजन घातलं. साऱ्या गडकऱ्यांना तृप्त केलं. रात्री देवीचे दीपमाळ शिखर लक्षावधी येथील वतीने उजळलं गेलं आणि देवीच्या चौकात गोंधळ्यांची तयारी सुरू झाली. गोंधळी चौक मांडण्यात घडलं होतं. राजा संभाजी राजांचं ओवरीच्या आसनावर बसलं होतं आणि मंदिराचे आवार माणसांनी फुललं होतं. राजांचं लक्ष गोंधळांच्याकडे गेलं. कुणाच्या पायात पाय वळत होतं तर कुणी गुडघ्याएवढे नसलं तर कुणी बंडी तर कुणी कडता चढवला होता. राजाने नायकाला बोललो, गोंधळी, बैरागी, संन्यासी, फकीर साऱ्या उपासकांना पोशाख असतो आणि तुम्ही तर आमच्या देवीचे भक्त, तुम्हाला पोशाख का नाही? नायकाला उत्तर सुचेना. तो काहीतरी बोलायचे म्हणून बोलला, आम्हासनी पोशाख नाही. नशाला काय आलं आम्ही देतो. यापुढे तुम्ही गोंधळी भूते आमचा वेश करीत चला, आपलं कापड आम्ही घालायचं. त्यात काय बिघडलं? सुवर्णाच्या नाजूक तांतीत गुंतलेल्या गळ्यातील कवड्यांच्या माळेशी बोटाचा चाळा करीत राजा म्हणाला, आम्ही देवीची भोपी, देवीचे भक्तच ना. राजांनी आज्ञा केली. राजांच्या कपड्यात तुमाने अंगरखे आणले गेले. राजांनी कपडे घालण्याची आज्ञा केली. राजवेशात देवीची भोपी सजले. डोक्यावर कंगणीदार पगड्या शिबू लागल्या. गळ्यात टपोऱ्या कवड्यांच्या माळा घातलेले डवरी संबळ तुंतुण्यासह चौकात उतरले. चौक मांडला होता. चौकाभोवती शाळूचे मकर उभे केले होते. मकरात स्थापन केलेल्या घटाची पूजा करून राजांनी दिवटी पेटवली. दिवटी नाचवण्याचा मान यजमानांचा. गोंधळी म्हणाला, 5 वेळा दिवटी उंचावून नंतर ती आमच्या हातात दे, मग आम्ही दिवटी नाचू. आमच्या देवीची दिवटी नाचवण्यात आम्हाला कशी लाज. पेटवा दिवट्या. आणि प्रत्येकाच्या हातात पेटता पोत दिसू लागला. हात तालावर नाचू लागले आणि वाऱ्यावर पोत फरफरत होता. राजांनी एक रिंगण पुढं केलं आणि दिवटी संभाजीराजांच्या हाती दिली. संभाजीराजे आपल्या साथीदारांसह खेळात उतरले. संभाजीराजे बेपान होऊन दिवट्या नाचीत होते आणि उदय गांबे उदयचा गजर उठत होता. संबळाची लय वाढत होती. राजांच्या मागे बसलेले गडकरी म्हणाले, एवढा सुरेख खेळता. राजा काहीच बोलले नाही. एकटक विरोधांना निरखित होते. दिवटी नाचवणं संपलं. संभाजीराजे माघारी आले. कपाळी घाम डवरला होता. चेहऱ्यावर हास्य विलसत होतं. मस्तकीच्या गुलाला रूप वेगळंच वाटत होतं. राजा म्हणाले, शंभूराजे सुरेख खेळला. तुम्हाला पृथ्वी तलावाचे सारेच खेळच अवगत आहे. हे सारे तुम्हाला जमतात. आम्हाला कसलेच खेळ जमले नाहीत. एक राजाचा खेळ मासाहेबांनी जोडून दिला, पण तोही निस्तरता नाकी दमाला. राजांच्या नजीक संभाजीराजे बसले. संभाळ तुंतुने वाजू लागले. साऱ्यांचं लक्ष चौकात स्थिरावलं. गोंधळ्याने गण सुरू केला. मोरया गणपती रे गणराजा, किती विनोदी तुला महाराजा. गण संपला. जगदंबास्तमन आणि देवदेवतांना पांचरण केल्या. गोंधळाला सुरुवात झाली. सुदिन सुवेळ तुझा गोंधळ मांडला व ज्ञान वैराग्याचा वरती फुलवरा बांधिला व चंद्र सूर्य दोन्ही यांचा पोत पाजळीला व घालून सिंहासनवरचे घट स्थापिला व उधो बोला उधो सद्गुरु माहुलीचा व प्रवृत्ती निवृत्तीचे घालून सुद्धासन व ध्येय आता ध्यान प्रक्षाळीले चरण व काया वाचा मने एकविध केले अर्चन व देवता देवित भावे दिले आचमन व भक्ती वैराग्य ज्ञान याही पूजेले अंबा हो सद्रूप चिद्रूप पाहुणे प्रसन्न जगदंबा. एका जनार्दने शरण मूलक दंबा हो तर ताई आंबे तुझा 10 स्वभाव. आणि रात्र चढत होती. गोंधळ्यांची कथा चालू होती. राजांचं अस्तित्व विसरून सारे कथा ऐकत होते. तिथल्या विनोदाला खळखळून हसत होते. नायकाच्या दिवट्यावर ते ओतले जात होते. गोंधळांची रंगत वाऱ्या फरफरणाऱ्या पोतावर वाढत होती. पहाड झाली. तांबडं फुटलं. गोंधळ संपवायला राजे चौकासमोर हात जोडून बसले. कळसावर घातली. कवड्याची मान गळ्यात घातली गेली. कपाळी गुळाल चिकटला. पंचारती करून राजा उभं राहिला ना. आरती संपल्यावर राजांच्या मस्तकावरून कळस 5 वेळा उतरला. जगदंबेच्या गजराचा गोंधळ संपला. सारी रात्र गोंधळात घालून राजांना थकवा बसत नव्हता. अत्यंत समाधानाने ते बाले किल्ल्याकडे चालत होते आणि पूर्वेला मात्र उजाडू लागलं होतं. अशा प्रकारे छत्रपती शिवराय यांनी प्रतापगडावरती गोंधळ मांडला आणि खऱ्या अर्थाने गोंधळांना आपला पोशाख दिला. असे होते छत्रपती शिवराय. आणि छत्रपती शिवरायांचं स्वराज्य